आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मार्गातून पुढे जाण्याचा आपला उद्देश असल्याचं सुनेत्रा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। हाच विकास आता राज्यामध्येही करायचा आहे असं त्या म्हणाल्या। आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाचा जो मुद्दा आहे तोच आदरणीय दादांनी पण तोच पुढे नेण्यासाठी काम करताना पाहिलं आणि आपल्याला माहिती आहे की बारामती तालुक्यामध्ये जो विकास दादांनी केलेला आहे तोच सगळीकडे करण्याचा मानस आहे आणि तोच विकासाचा आदरणीय पंतप्रधान साहेबांचा पण मुद्दा आहे। विकासशील भारताच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्याचं। लोकसभेसाठी परभणीची जागा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष रासपचे नेते महादेव जानकर लढवतील अशी माहितीही तटकरे यांनी दिली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच महायुतीमधल्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समन्वयानं ही जागा रासपला देण्याचा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं। परभणीत महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणासह केलेली विविध कामं पाहता जानकर मोठ्या फरकानं ही निवडणूक जिंकतील असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला।